आमचा बर्थडे बॉय आणि ऋतिक उर्फ टक्या चांगले असे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन एनसीसी कसारा संघाकडून दोन्ही संघ तुल्यबळ कसारा गावाची शान दोन्ही असे संघ शहापूर तालुक्यात दोन्ही संघ नावाजलेले दरम्यान कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित कसारा प्रीमियर लीग पर्व 4 सुंदर असं नियोजन गेल्या 9 दिवसापासून ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धा पार पाडण्यात मोलाचं सहकार्य केलं त्यांचं कमिटीकडून हार्दिक अभिनंदन आणि असंच सहकार्य लाभो। दरम्यान आपल्याला खूप असे सेमीफायनलचे आणि फायनलचे सामने खेळवायचे आहेत। हॅलो, कृपया डीजे वाल्याच्या इथे कोणी थांबायचं नाहीये अशी कमिटीकडून आम्हाला सूचना येत आहे। डीजे कक्षामध्ये कोणी उभं राहायचं नाहीये, भगव्या कपड्याच्या बाहेर उभे राहून मॅचचा आनंद घ्यायचा आहे। दरम्यान स्पर्धेला आजच्या दिवसातील तिसरी क्वार्टर फायनल आकाश कसारा विरुद्ध एनसीसी कसारा दोन्ही संघ तुल्यबळ। स्ट्राइकला आहे तो स्वप्नील उर्फ मांड्या, नॉन स्ट्राइकला आहे तो ऋतिक। दरम्यान सामना 5 षटकांचा राहील, 2 षटक क्षेत्र स्ट्राइकला आहे तो स्वप्नील। गोलंदाजीचा भार सांभाळता येते आमचे मोठे बंधू श्याम भाऊ। श्याम टू स्वप्नील, लेग साइडच्या दिशेने टोलल चेंडू, चोटी एक धाव घेण्याच्या प्रयत्नात स्वप्नील हा धाव बाद झालेला आहे। चेंडू 4 धावा, 1 गडी बाद एनसीसी कसारा संघ। शाकीरभाई शेख यांच्याकडून झिशान याला ज्यांनी शेवटची गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये यांना 1001 रुपयाचं पारितोषिक, 5000 म्हणजे 5 वर 3 0 एकूण 5500च्या 10 नोटा मोजून देण्यात येत आहे। दरम्यान सामन्याला सुरुवात, दरम्यान उंचावर जागेवर गेलेला चेंडू, बघूया काय होते आणि कुठल्याही प्रकारचा अंदाज न घेता कॅचची ट्राय करताना आणि कॅच सुटलेला आहे, झेल सुटलेला आहे। एक धाव घेण्यात यशस्वी झालाय तो ऋतिक, धाव संख्या 1 ने वाढते। 3 चेंडू 5 धावा, 1 गडी बाद एनसीसी कसारा संघ।
दरम्यान क्वार्टर फायनलचा सामना आहे. स्ट्रेट मारलाय आणि वन बाउन्स. केपीएल चौकार. डीजे चौकार आपल्या. दरम्यान पुन्हा एकदा उंचावून मारण्याच्या नादात वन बाउन्स. चौकार. केपीएल चौकार. शाकीरभाई शेख खर्डी यांच्याकडून जिशान याला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले, ज्याने 6 चेंडूमध्ये 14 धावा दिल्या नाही आणि दरम्यान सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय तो खर्डी एमसीसी संघाने. त्याचं हार्दिक अभिनंदन कमिटीकडून. दरम्यान लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. प्रथम षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 15. षटक संपलंय. अजूनही क्षेत्ररक्षणाच्या सीमा काहीशा बांधलेल्या. आमचे मामा प्रमोद मामा शेजवळ यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. जवळपास मच्छी व्यवसायात 40 वर्ष आपल्या समोर पेश करताना मच्छिंद्र भाऊ. दरम्यान चांगला असं सहकार्य करताना प्रेक्षक वर्ग कुठल्याही प्रकारे आतमध्ये बसलेले नाहीत. जे आतमध्ये बसलेले त्यांनी बाहेर जायचंय आणि कमिटीला सहकार्य करायचंय. प्रेक्षकांचंही कमिटीकडून सहर्ष स्वागत. सुंदर असं सहकार्य करतायत कमिटीला. दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो सुबोध. सुगत दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने टोलवलं चेंडू. सुंदर असा फटका. तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण. चांगला असं क्षेत्ररक्षण आमचे भाऊ मंगेश भाऊ उबाळे यांच्याकडून अपेक्षित. क्षेत्ररक्षण जर आपल्या संघनायकाने सांगितल्याप्रमाणे जर 60च्या पार जर धावा न्यायच्या असतील तर नक्कीच अनिकेत याला एक मोठी खेळी करावी लागेल. दरम्यान पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आणि 4 धावा. केपी
20-20. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दरम्यान पुन्हा एकदा त्रिफळा चीज झालाय तो अनिकेत. काहीसं रोखलंय लखन याने. चांगला अशी गोलंदाजी करताना आकाश कसारा संघ. दरम्यान जर विकेट्स राखून ठेवल्या तर अजूनही खेळ करता येईल. दरम्यान चांगला असा फटका आणि सुंदर असं प्लेसमेंट. 4 धावांसाठी आणि सुंदर असा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 24. 3 गडी बाद झालेले आहेत. एकूण 3 गडी बाद झालेले एनसीसी कसारा संघाचे आणि जवळपास 12च्या सरासरीने धावा जमा करतोय तो एनसीसी कसारा संघ. अजूनही 3 षटक बाकी आहेत. जर याच सरासरीने धावा जमा केल्या तर नक्कीच 60 धावांचा पल्ला गाठू शकेल. परंतु विकेट्स टिकून ठेवल्या पाहिजे. बघूया काय करतोय एनसीसी कसारा संघ. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय तो आशिष. आणि क्षेत्ररक्षाच्या मर्यादा लखन यांनी आपली कॅप कॅरी करून घालून घ्यायची आहे. दरम्यान खराब असा चेंडू. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 25. आशिष टुसुगत. दरम्यान चांगला असा फटका आणि चोरटी 1 धाव. चांगला असा गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय आशिष. कैसा मोठा फटका मारण्यात चान्स नाही देते बॅट्समनला. बघूया आकाश काय करतोय आता. आशिष टू आकाश. दरम्यान उंचावून मारण्याच्या नादात झेलबाद झालाय तो आकाश.
अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. जवळपास 16 चेंडूंचा गेम अजून बाकी आहेत. विकेट्स टिकून ठेवायला पाहिजे एनसीसी कसारा संघाने. बघूया काय करतायत. दरम्यान चांगला असा फटका ऑफसाइडच्या दिशेने, लॉंग ऑनला मारला फटका. आणि तिसऱ्या षटकामध्ये काहीसं रोखून धरलंय ते आशिषने एनसीसी कसारा संघाला. पहिल्या 2 षटकात मात्र 12च्या सरासरीने 24 धावा काढल्या होत्या आणि 3 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा, त्यात एक अतिरिक्त धाव. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो आशिष. आशिष टू आकाश. बघूया काय करतोय आकाश आपल्या संघासाठी. आणि लेग साइडच्या दिशेने टोलले चेंडू, षटकार, सुंदरसा षटकार. सीमा 501 रुपयाचं कॅश पारितोषिक लकी शेजवळ यांच्याकडून आकाशसाठी. चांगला असा फटका आकाशकडून आपल्या संघासाठी. संघाचा मनोबल वाढवताना आणि धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या झाली ती 33. गोलंदाजाने पंचांकडे आपलं लक्ष ठेवायचंय. पंचाने ऑल क्लिअर बोलल्यानंतरच सामना चालू करायचा आहे. दरम्यान षटकातील पुढील चेंडू, आणि सुंदर असा फटका, लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू. चांगला असं क्रिकेट. एक षटकार मारल्यानंतर एक धाव घेऊन नॉन स्ट्राईकला आलाय. सुंदर असं क्रिकेट मानावं लागेल. नुसतं उंचावून मारण्याच्या नादात जात नाहीये तो बॅट्समन. चांगला असं क्रिकेट आपल्या समोर सादर करतोय. आणि 60 धावांचा पल्ला गाठण्याची प्रोसेस कडे आहे तो एनसीसी कसारा संघ. दरम्यान उंचावरून टोललेला चेंडू, कॅच ट्राय करताना आणि 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो सुगत. दरम्यान षटक संपलंय आणि 12च्या सरासरीने 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 36. दरम्यान धावसंख्या झालेली ती 36. एनसीसी कसारा संघाच्या कप्तानने म्हटल्याप्रमाणे 60 धावांचा पल्ला त्यांना गाठायचा आहे आणि 12च्या सरासरीने धावा जमा करताना असा एनसीसी कसारा संघ, त्या संघासाठी चांगला असं बॅट्समनचं सहकार्य लागतंय. आणि त्यांच्यासाठी मी एक शायरी म्हणेल, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में उड़ान होती है, पंख से तो कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. प्रथम 4 बॅट्समन तंबूत परतले असतानाही चांगली अशी कामगिरी करताना खोलवर असा बॅट्समनचा भरणा एनसीसी कसारा संघामध्ये. दोन्ही संघ तुल्यबळ. दरम्यान आमचे सेंट्रल रेल्वेचे मुंबई डिव्हिजनचे सबर्बन गार्ड शंकर भाऊ भडांगे हे मॅचचा आनंद लुटताना आणि मॅच स्वतः खेळताना एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा त्यांनी वेळ काढून कसारा क्रिकेट असोसिएशनचे ते प्रमुख सहकार्य लाभतं त्यांचं कसारा क्रिकेट असोसिएशनला. आणि आकाश संघाकडून खेळतात ते दरवर्षी सुट्ट्या टाकून खेळण्यास येतात. दरम्यान सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक टाकतोय तो लखन.
आजच्या दिवसातील तिसरी क्वार्टर फायनल आहे. याआधी दोन संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पहिला संघ कसारा 11 संघ आणि दुसरा संघ आहे तो खर्डी MCC. अजूनही दोन संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचे बाकी आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे आणि उंचावरून टोलवलेला चेंडू, ओरपीच चेंडू आणि सीमापार आरपार षटकार. आणि सुंदर असा क्रिकेट खेळताना एक षटकार मारल्यानंतर ऑफसाइडच्या दिशेने बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. स्ट्राइक चेंज. दरम्यान षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. चांगला असा खेळ करताना दोन्ही संघ. दरम्यान ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू. सुंदर असा झेल होता परंतु आशिषने तो सोडलाय. चांगला असा फटका मारला होता सुबोधने परंतु हवेत मारण्याच्या नादात झेल सुटलाय आशिष कडून. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 45. दरम्यान डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. बॅट ची कडा घेऊन गेलेला आहे चेंडू. क्षमा असावी. दोन चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. दरम्यान ऑफसाइडच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर असा फटका. चांगला असं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात यशस्वी. चांगला असा खेळ करताना सुगत आणि आकाश आपल्या संघासाठी धावांचा डोंगर उभा करताना. षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली ती 47. अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. दरम्यान उंचावून मारलेला फटका आणि सुंदर असा फटका. सीमापार षटकार आरपार. KPI
दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. 2 धावा जमा केलेल्या आहेत त्या सुगतने. सुगत चांगला असा खेळ करताना आपल्या संघासाठी धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 56. अजूनही षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही खूप साऱ्या धावा जमा करता येऊ शकताय. दरम्यान सुंदर असा क्लासिक सिक्सर एनसीसी कसाराचा सुगत याचकडून. संघासाठी धावसंख्या 6 ने वाढते. 62. दरम्यान पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आणि षटकार. चांगला असा फटका. धावसंख्या झालेली ती 68. 68. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर असा फटका आणि झेल घेतलेला आहे. सुंदर असा झेल. कोणी घेतलाय? सुगत आउट झाला. दरम्यान नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचंय. यापुढील होणारी चौथी क्वार्टर फायनल आजच्या दिवसातील डोंगरीवाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी आला आहे. दरम्यान वाशाळा संघाचा कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचंय. वाशाळा संघाचा कर्णधार योगेश आजच्या दिवसातील चौथी क्वार्टर फायनल. दरम्यान या
सामन्याचे नाणेफेकीचा कौल करणार निलेशजी गुजर साहेब, पालघर पोलीस. नाही पहिले toss. दरम्यान वाशाळा आणि डोंगरीपाडा संघ हेड इज द कॉल आणि इज द टेल. डोंगरीपाडा संघ टॉस विन झालाय. काय घेणार? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहेत, क्षेत्ररक्षण करण्याचा का निर्णय घेतलाय? कारण आमच्याकडे गोलंदाजी अतिशय सुरेखरीत आहे. त्या कारणास्तव आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. आणि किती धावांपर्यंत रोखणार आहे तुम्ही वाशाळा संघाला? नक्कीच एक नामांकित संघ आमच्या समोर आहे, तर नक्कीच आमचा प्रयत्न असेल 50 धावांच्या आत कुठेतरी रोखू आम्ही. स्पर्धेबद्दल तुमचं काय मत आहे 2 शब्दात? अतिशय सुरेखरित्या आयोजन नियोजन, नक्कीच आमच्याकडनं सलाम असेल आयोजनाला, KCAच्या सर्व ज्यांनी भरपूर अफाट मेहनत केली. कारण 3 वर्ष अगोदर ते आम्ही हे मैदान पाहिलं होतं. कारण प्रत्येकी पर्वामध्ये आम्ही प्रवेश घेतला होता. हे मात्र आमच्यासाठी भाग्याचं आहे. परंतु 3 वर्ष अगोदर ते जी सिच्युएशन आणि आजच्या दिवसातील हे महत्त्वाचं मैदान अतिशय सुरेखरित्या इथे आयोजन नियोजन पाहायला भेटलं. नक्कीच सलाम आहेत आयोजकांचे. धन्यवाद हर्षल. योगेश भाऊ, प्रथम फलंदाजीसाठी तुम्हाला आमंत्रित केलंय डोंगरीपाडा संघाने. किती धावा करण्याचा प्रयत्न राहील तुमचा? जास्तीत जास्त धावसंख्या करण्याचा प्रयत्न राहील, 60+. धन्यवाद दोन्ही कप्तानचे. धन्यवाद. पुढील धन्यवाद रोहित. दरम्यान दीक्षा मटेरियल सप्लायर रोशनभाऊ शेलार यांच्याकडून दोन्ही संघाच्या 12 खेळाडूस कॅप दिली जाणार आहे. निलेश भाऊ गुजर यांच्या हस्ते. धन्यवाद. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. दरम्यान KCAचे सदस्य संदीप भाऊ कुराडे यांचं कसारा क्रिकेट असोसिएशन तर्फे हार्दिक स्वागत. त्यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. दरम्यान 5 षटकांमध्ये 68 धावा आणि धावांचा डोंगर आपल्या समोर ठेवलाय तो NCC कसारा संघाने आकाश संघासमोर. आकाश संघाकडून फलंदाजीचे जो 2 स्ट्राईक आणि नॉन स्ट्रायकर साठी आलेले आहेत. तो स्ट्राईकला आहे तो मंगेश, नॉन स्ट्राईकला आहे तो लखन. गाडी काढायची आहे. कृपया व्हाईट गाडी कोणाची आहे? लकी शेगवळ यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आपल्यासाठी. सामन्याला सुरुवात होते. अनिकेत टू मंगेश. दरम्यान सुंदर असा चेंडू, चांगला असा खोलवर टाकलेला चेंडू, चांगला असा यष्टीरक्षण, निर्धाव असा चेंडू. चांगली अशी सुरुवात करताना NCC कसारा संघाकडून. आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, प्रेक्षकांचे कसारा क्रिकेट असोसिएशन कडून हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान बॅटची कडा घेऊन गेलेला, स्लिप कड झेल उडालेला होता, परंतु दिलीपला कुठल्याही प्रकारे कलेक्ट करता आला नाही. मंगेश हा स्ट्राईक बॅट्समन आहे, मोठं जीवदान दिलंय त्याने मंगेश याला. आणि कॅचेस विन द मॅचेस हा मंत्र प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवायचा आहे. 2 चेंडू 1 धाव बिनबाद आकाश कसारा संघ. दरम्यान अतिरिक्त 1 धाव, व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. 1+1.
दरम्यान चांगला असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण करू शकला असता क्षेत्ररक्षक, परंतु 4 धावांसाठी टोलवला. चांगला असा फटका, धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 6. दरम्यान ऑफसाइडच्या दिशेने फटकवलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. चार चेंडू झालेले आहेत, धावा झालेले त्या 8. चांगली अशी कामगिरी करताना आकाश कसारा संघ जवळपास दरम्यान चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय तो अनिकेत. कुठलाही मोठा फटका मारण्यास चान्स नाही देते फलंदाजाला. दरम्यान पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने 2 धावा. षटक संपलंय. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 10. चांगली अशी कामगिरी करताना दोन्ही संघ. बघूया काय होतंय. सामना तर शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल हे नक्की, परंतु काही हार्ड हिटर बॅट्समन आहेत आकाश संघाकडे. 4 षटकामध्ये सुद्धा विजयी करू शकतात हा सामना. गोलंदाज सुवर्णाची संधी. प्रत्येक विकेट मागे 101 रुपयाचा कॅश प्राइज सिद्धार्थजी पंडित यांच्याकडून. सुवर्णाची संधी असेल गोलंदाज. वैयक्तिक वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तो ज्ञानेश्वर. लेफ्ट हँड गोलंदाज. दरम्यान पहिल्याच चेंडूवर सुंदर असा फटका आणि षटकार. प्रमोदजी सोनवणे साहेब याचकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज लागू होत आहे. अजूनही प्रत्येक षटकास 101 रुपयाचं कॅश प्राइज लागू होणार प्रमोदजी सोनवणे साहेब यांच्याकडून. तसेच गोलंदाज ज्ञानेश्वर या सुवर्णाची संधी. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धार्थ पंडित यांच्याकडून. आणि हॅट्रिक घेतल्यास 501 रुपयाचं कॅश प्राइज लकीजी शेजवळ साहेब यांच्याकडून. दरम्यान ऑफसाइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. 1 बाउन्स, 2 बाउन्स, चौकार. केपीएल चौकार. दरम्यान म्हटल्याप्रमाणे चांगले असे फलंदाज आकाश संघामध्ये आहेत. खेळ कुठल्या कुठे नेऊन ठेवू शकतात अशा प्रकारचे फलंदाज आहेत. दोन चेंडू मध्ये 10 धावा जमा केले ज्ञानेश्वर याच्या.
कसारा क्रिकेट असोसिएशन आयोजित पर्व चौथे सुंदर असं नियोजन, त्यावर प्रेक्षकांचं आणि कमिटीच्या स्वयंसेवकांचं चांगलं असं सहकार्य. दरम्यान लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि मंगेश याला दुसरी संधी दिलेली आहे. ती आकाश संघातील मंगेश याला दुसरी संधी दिलेली आहे. ती एनसीसी कसारा संघाने 2 झेल सोडलेले आहेत. झेल थोडासा हार्ड होता पण अशक्य नव्हता. हा झेल पकडला असता तर काहीतरी दबाव आला असता आकाश संघावर. दरम्यान पुढील चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला उंचावून जवळपास उत्तुंग षटकार. मंगेश यांची तुफान अशी फलंदाजी पाहावयास मिळत आहे. त्यास अजून 100 रुपयाचं पारितोषिक प्रमोदजी सोनवणे साहेब यांच्याकडून आले आहे. 201 रुपये रोख पारितोषिक जमा झाले मंडळाकडे त्यांचं. अजूनही सुवर्णाची संधी असेल त्यांना. दरम्यान षटकातील 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या बुलेट ट्रेनच्या गतीने वाढताना धावसंख्या झाली ती 28. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, चांगला असा प्लेसमेंट. दरम्यान ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका आणि सुंदर असा फटका षटकार. साहेब यांनी अजून 101 रुपयाचं पारितोषिक जमा केलंय मंगेशसाठी. सुशांतजी पवार साहेब कुठे असतील, आपण समालोचन कक्षाकडे यायचंय. म्हटल्याप्रमाणे ज्या फलंदाजाचे 2 झेल सुटले तोच फलंदाज वन साइड कामगिरी करताना वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय मंगेश. मी म्हटल्याप्रमाणे 4 षटकांमध्ये सुद्धा खेळ समाप्त करू शकतो मंगेश. शहापूर तालुका, इगतपुरी तालुका, ठाणे जिल्ह्यात भरगच्च अशी कामगिरी केलेली आहे मंगेशने. चांगला असा खेळ करतो आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती 36. 18च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. बॅट घेऊन जायचे. कृपया जे प्रेक्षक वर्ग भगव्या लाईनच्या मध्ये बसलेत त्यांनी भगवी पट्टी मारल्याच्या बाहेर बसायचंय. कृपया इकडून बाउंड्री लाईनच्या थोडं मागे उभं राहायचंय. प्रेक्षकांनी थोडं दूरवरून आनंद घ्यायचा सामन्याचा. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक टाकतोय तो अनिकेत. अनिकेतने पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या. स्ट्राईकला आहे तो लखन. दोन्ही स्ट्राईकचे फलंदाज अजून मैदानात चांगली अशी कामगिरी करताना. दरम्यान सुंदर असा यॉर्कर चेंडू, यॉर्कर लेग चेंडू. दरम्यान चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवर करताना अनिकेत. निर्धाव असा चेंडू. सुवर्णाची संधी आली अनिकेत यास. प्रत्येक विकेट मागे 501 रुपयाचं कॅश पारितोषिक सुनीलजी दोंदे साहेब यांच्याकडून. दरम्यान उत्तुंग असा फटका, सीमापार आरपार षटकार.
दरम्यान पुढील चेंडू सामना करेल तो लखन. फुलटॉस चेंडू दरम्यान झेल सुद्धा सुटलेला आहे आणि नो चेंडू. फ्री हिट अतिरिक्त खूप धावा दिल्या आहेत त्या एनसीसी कसारा संघाने. नो चेंडू त्यावर पळून एक धाव. झेल सुद्धा सुटलेला आहे. अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 44. मी म्हटल्याप्रमाणे मंगेश याचे 2 झेल सुटलेले आहेत आणि कॅचेस विन द मॅचेस. वन साइड कामगिरी करताना मंगेश आणि लखन आपल्या संघासाठी दरम्यान उंचावरून मारण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन निर्धाव असा चेंडू. फ्री हिट चेंडू होता. प्रमोदजी सोनवणे साहेब यांना विनंती करतो आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. चांगला असा फटका. त्यावर एक धाव. चांगला असा सलामीची जोडी आकाश संघाची अजूनही मैदानात आहे. 4 चेंडू 45 धावा. चांगला असा खेळ करताना सलामीची जोडी. दरम्यान उंचावर गेलेला चेंडू आणि झेल बाद झालाय तो लखन. वर अनिकेत टू मंगेश. बघूया काय किम्या करतोय मंगेश. दरम्यान वाईड चेंडू. अतिरिक्त एक धाव. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 47. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे संघाला. खेळ कुठल्याही साइडने पलटू शकतो. दोन्ही संघ तुल्यबळ. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा मारलेला फटका आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली ती 49 आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. मागील 3 षटकामध्ये जवळपास 16.3च्या सरासरीने धावा जमा केल्या त्या आकाश संघाने. दरम्यान 12 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे ती आकाश संघाला. दरम्यान सांघिक 4था आणि वैयक्तिक पहिलं षटक
टाकण्यासाठी येतोय तो विशाल विशाल पगारे. या सामन्यामध्ये जिंकलेला संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. दरम्यान ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि दरम्यान झेल बाद झालाय. दरम्यान दोन्ही 6-6 फुटाचे फलंदाज आकाश संघाकडून पंचक्रोशीत दोघांची चर्चा. चांगले असे फलंदाज. 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना कुठूनही जिंकू शकतो. कॅचेस विन द मॅचेस. जशी कॅच पकडली तसा सामना दुसरं रूप येते. दरम्यान निर्धाव असा चेंडू. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना विशाल भाऊ पगारे. आणि जवळपास आता 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज. सामना कुठूनही जिंकू शकतो. क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. दरम्यान ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण करण्यात यशस्वी झालाय तो विशाल विशाल पगारे. चांगला असा गोलंदाज एनसीसी कसारा संघाकडून. नऊ चेंडू मध्ये 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावा जमा करायच्या आहेत त्या आकाश 11 संघाच्या फलंदाजाला. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे तसेच मान्यवरांचे कसारा क्रिकेट असोसिएशन कडून हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला असा प्रतिसाद मिळतोय आपल्या लीगला. दरम्यान चांगला असा चेंडू. यॉर्कर लेट चेंडू. वाईड यॉर्कर म्हणता येईल याला. चांगली अशी कामगिरी करताना विशाल. समीकरण मात्र बदलते. दरम्यान पुन्हा एकदा चांगली अशी कामगिरी. लेग बाईटच्या स्वरूपात एक डिक्लेअरच्या स्वरूपात धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली ती 52. अजूनही 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे ती आकाश संघाला. सलामीचा मंगेश अजूनही मैदानात आहे. बघूया काय करू शकतो मंगेश. दरम्यान पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. धावून 2 धावा पूर्ण केल्या. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 54 आणि 1 षटकामध्ये पूर्ण 15 धावांची गरज आहे.
सामना कुठूनही झुकू शकतो. विशाल याने आपल्या षटकामध्ये सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करून सामन्यामध्ये अजून रंगत वाढवण्यात यशस्वी ठरलाय तो विशाल. आणि 6 चेंडू मध्ये कंपल्सरी 15 धावांची गरज आहे ती आकाश संघाला. आजच्या दिवसातील तिसरी क्वार्टर फायनल आकाश 11 वर्सेस एनसीसी कसारा. बघूया काय करतोय दिलीप टू एकनाथ. दरम्यान उंचावरून मारण्याच्या नादात एकच धाव घेण्यात समाधान मानलंय ते एकनाथ याने. आणि आता मात्र वैयक्तिक 34 धावांवर खेळणारा मंगेश आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे. मंगेशची 0वरच एक स्लिपला कॅच सुटलेली होती आणि त्याच मंगेशने जवळपास 34 धावा ठोकलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. सामना कुठूनही झुकू शकतो. दरम्यान चांगला असा फटका आणि षटकार सीमापार आरपार षटकार. दरम्यान त्रिफळा चित केलंय ते दिलीप याने मंगेश याला. कृपया सर्व खेळाडूंनी आणि तसेच प्रेक्षकांनी लक्ष द्यायचंय. बाहेरून कोणी काही कमेंट करायची नाहीये. आणि तसंच कोणताही संघ सामना जिंकू द्या, कोणत्याही संघाच्या खेळाडूने आपली जर्सी उतरवायची नाही, मिसबिहेवियर करायचं नाहीये. मिसबिहेवियर केल्यास त्या संघास पेनलाइज केलं जाईल. आणि तसेच प्रेक्षकांना असं आव्हान आहे, कोणीही संघ जिंकू द्या, कोणीही मैदानात धावत पळत जायचं नाहीये. अजूनही दिवसातील खूप सामने खेळवायचे आहेत. वैयक्तिक 40 धावांवर बाद झालाय तो मंगेश आणि मंगेशची जागा सांभाळण्यासाठी जातोय त्यांचेच मोठे बंधू योगेश. 3 चेंडू मध्ये पूर्णपणे 8 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सामना कुठूनही झुकू शकतो. चांगली अशी कामगिरी करताना दोन्ही संघ. दोनही संघ तुल्यबळ. पहिले म्हटल्याप्रमाणे यानंतर होणारी आजच्या दिवसातील चौथी क्वार्टर फायनल डोंगरीपाडा संघ विरुद्ध वाशाळा संघ. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. दरम्यान 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आकाश संघाला. दरम्यान चांगला असा चेंडू, सुंदर असा चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. दोन्ही मोठे फटके मारण्याची गरज. चांगला असं प्रदर्शन केलंय ते दिलीप याने. एक सिक्सर मारल्यानंतर चांगला असा कमबॅक. 2 चेंडू मध्ये 8 धावा. एक चेंडूवर सरासरी 4 धावा पाहिजेत. जवळपास 24चा रिक्वायर्ड रेट.
दरम्यान स्ट्रेटच्या दिशेने मारलेला चेंडू आणि 4 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज योगेश. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. एक चेंडू मध्ये कंपल्सरी 4 धावांची गरज आहे. एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा. प्रेक्षकांनी सहकार्य करायचे. दोन्ही संघाचे प्रेक्षक आहेत त्यांनी सहकार्य करायचंय. कोणीही टी शर्ट काढणार नाही. दोन्ही संघाला सूचना देण्यात येत आहे. कोणी जर्सी काढायची नाहीये अन्यथा पॅनलाइज करण्यात येईल. दरम्यान वाईड चेंडू अतिरिक्त 1 धाव. एक चेंडू 2 धावा. समीकरण क्षणाक्षणाला चेंज होताना हृदयाचे ठोके चुकवणारा हा गेम. क्रिकेट हा नक्कीच अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. 12 चेंडू मध्ये 20 धावा होत्या. आता एक चेंडू मध्ये 2 धावा. आकाश संघाला हॅलो, प्रेक्षकांनी कोणी आतमध्ये धावून जाऊ नये. ज्या संघाचे प्रेक्षक दरम्यान